श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य म्हणजे प्रश्नांची मालिका नसते, तर उत्तर शोधण्याचा प्रवास असतोय. आणि या प्रवासात आपण चालत असताना आपल्याला अनेक चेहरे भेटतात, अनेक नाती जोडली जातात आणि अनेक मुखवटेही उलगडत जातात. सुरुवातीला प्रत्येक माणूस आपलासा वाटतो आपल्याला, प्रत्येक शब्द खराखुरा भासतो. पण श्रोते हो, वेळ जसा जसा पुढे सरकतो ना, तसं तसं वास्तव हळूहळू समोर येतं. काही माणसं आपल्या आयुष्यात उजेडासारखी येतात, अंधारात ही दिशा दाखवणारी. तर काही माणसं ही सावलीसारखी असतात, गरज असेपर्यंत सोबत राहतात आणि एकदा का प्रकाश वाढला की ती आपोआप दूर होतात. श्रोते हो, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्याकडूनच अपेक्षा जास्त असतात आणि म्हणूनच त्यांच्याकडून झालेली वेदना ही खोलवर रुतत असते. श्रोते हो, या वाटचालीत परिस्थिती नेहमी आपल्या बाजूने उभी राहीलच असं कधीच नसतंय. कधी मनाप्रमाणे प्रयत्न करून सुद्धा यश दुरावतं, तर कधी नशीब अनपेक्षितपणे मदतीला धावून येतं. कधी आयुष्य भरभरून आनंद देतं, तर कधी हसतानाही डोळं भरून येतात. आणि मग अशा वेळी माणूस बाहेरून खंबीर दिसत असला तरी तो आतून स्वतःशी झुंज देत असतोय. श्रोते हो, हळूहळू एक गोष्ट उमगते. लोक बदलत असतात असं नाही, तर आपणच त्यांच्या बाबतीत जास्त अपेक्षा ठेवत असतोय. अपेक्षांचा भार जितका हलका ना, तितकं जगणं सोपं असतं. स्वीकार हा पराभव नसून तो शहाणपणाचा टप्पा असतोय आणि हे कळायला वेळ लागतो. पण एकदा का समजलं की मनात शांतता उरते. श्रोते हो, आयुष्य परिपूर्ण नसतं, पण ते अर्थपूर्ण नक्की असतंय. कारण प्रत्येक अनुभव आपल्याला थोडंसं मोठं करतो, थोडंसं शहाणं करतो. पडणं, उठणं, हरवणं, सापडणं या सगळ्यातूनच आपली ओळख घडत असते. आणि म्हणूनच श्रोते हो, आयुष्याशी भांडण्याऐवजी त्याच्याशी संवाद साधायला शिकलं की जगणं हे आपोआप सुंदर वाटायला लागतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू द्या, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सगळं व्यर्थ आहे. संयम ठेवा. संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून असतात ते उद्या तुमच्याकडं पाहत राहतील. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिलं आणि कोणी किती वाचवलं? म्हणून ईश्वरानं सोपा उपाय केलाय. सर्वांना रिकाम्या हातानं पाठवलं आणि रिकाम्या हातानंच बोलावलं. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात. आपलं काही दुखत असतं, आपण कळवळतो, तेव्हा होते ती वेदना. परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो, ती असते संवेदना. गाठ कशी असली तरी ती सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काही ना लोक समजदार बनवतात, तर काही ना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात. ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस हे पाहिलेले असतात. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही जाणीव ज्यांना होते ते धन्य आहेत. आकाशातील ग्रह आणि तारे हे जर आपलं भविष्य ठरवत असतील, तर आपलं मनगट आणि आपला मेंदू याचा काहीच उपयोग नसतो. तुमच्या प्रगतीवर जो जळतो
त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो. जीवनात फक्त एवढंच करायचं, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश हे जरा उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा हा तयार व्हायला वेळ जास्त लागत असतो. विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल. जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं ही नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारी बरीच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुम्ही विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायची, पैशाने गरीब राहिलो तरी चालेल, पण मनानं मात्र कायम श्रीमंत राहायचं. नाती कधी जबरदस्तीनं बनत नसतात, ते आपोआप गुंफली जातात मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात. काही जण हक्कानं राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. धूर्त कपटी माणूस हा समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचं जीवन सुखानं जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवत असता, पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवत असते.